संबुद्धो भगवान् बुद्ध भगवन्तं अभिवादे स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमः सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमः नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमः धम्मं नमः संघं नमः सुखो बुद्धानमुपादो सुखासद्धम्मदेशना सुखासंघससामग्गी समगानं तपो सुखो सुखद बुद्धाची उत्पत्ती सुखकर धम्मोपदेश सुखकर संघ एकता सुखद समूह तपस्या सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। काल आपण पाहिलेलं आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध हे आपल्या धम्माचा पहिला उपदेश देण्याकरिता सारनाथला गेलेले आहेत
आणि तिथं त्यांचे जे 5 मित्र होते, 5 परिव्राजक, त्यांना धम्म शिकवण्याचं त्यांनी ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे भगवान बुद्धांनी धम्माचा पहिला उपदेश त्यांना दिलेला आहे. आणि हा उपदेश करताना बुद्धांनी सांगितलेलं आहे की माझा मार्ग जो आहे हा मध्यम मार्ग आहे, टोकाचा मार्ग नाही. म्हणजे एक टोक सुखाचा उपभोग घेण्याचं आणि दुसरं टोक आत्मक्लेशाचं. तर या दोन्हीच्याही मधला माझा मार्ग आहे, मध्यम मार्ग, की जो उपभोगाचा सुद्धा नाही आणि आत्मक्लेशाचा सुद्धा नाही. असं त्यांना सांगत असताना भगवान बुद्धांनी सांगितलं की माझ्या धम्माचा जो केंद्रबिंदू आहे तो आहे माणसाचं माणसाशी असलेलं नातं. हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे आणि हेच आपल्या धम्माचं पहिलं अधिष्ठान आहे असं त्यांनी सांगितलं. आणि जगातील दुःख नाहीसं करणे हा धम्माचा उद्देश आहे. धम्माचा उद्देश आहे की जगातलं दुःख नाहीसं करायचं. आणि म्हणून दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया आहे. अशा प्रकारे या 5 परिव्राजकांना भगवान बुद्धांनी आपल्या धम्माची तत्व सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि भगवान बुद्धानं हे सांगितलेलं आहे की दुःखाचा जर निरोध करायचा असेल तर 3 गोष्टी बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. पहिली म्हणजे पावित्र्याचा मार्ग आपण अनुसरला पाहिजे. दुसरं आपण सदाचाराचा मार्ग अनुसरला पाहिजे. आणि तिसरा शिलांचा मार्ग आपण अनुसरला पाहिजे. तर या जीवनातील आपल्या दुःखाचा नाश होऊ शकतो. आणि अशाच प्रकारे धम्माचा आपण शोध लावलेला आहे की जो जगातील दुःख नाहीसं करणार आहे, जो आपल्याला पवित्रता शिकवणार आहे, जो सदाचरण शिकवणार आहे, जो शील शिकवणार आहे, अशा धम्माचा मी शोध लावलेला आहे. असे म्हणून परिव्राजकांनी बुद्धांना सांगितलं की बाबा तुमचा धम्म काय आहे ते कृपया आम्हाला सांगा, अशी विनंती त्यांनी केली. आणि भगवान बुद्धानं त्यांची विनंती मान्य करून त्यांनी पहिल्या प्रथम या 5 परिव्राजकांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितलेला आहे. विशुद्धी मार्ग यापासून बुद्धांनी सुरुवात केलेली आहे. आणि ते म्हणतात की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्व पाळली पाहिजेत, हीच विशुद्ध मार्गाची शिकवण आहे, असं बुद्धांनी त्या 5 परिव्राजकांना सांगितलेलं आहे. आणि विशुद्धी मार्ग म्हणजे काय आहे? विशुद्धी मार्गचा अर्थ जो होतो तो अर्थ म्हणजे आपल्या मनाचं शुद्धीकरण करणे म्हणजे विशुद्धी. बुद्धाचा धम्म जर शिकायचा असेल, बुद्धाच्या धम्माचं जर आचरण करायचं असेल तर आधी आपल्याला विशुद्ध व्हावं लागेल, आपल्याला शुद्ध व्हावं लागेल. तर विशुद्धी मार्ग ही भगवान बुद्धाची फार महान अशी शिकवण आहे. प्रथमताच त्यांनी ही दिलेली आहे या 5 अनुयायांना. आणि ही जी विशुद्धी मग्ग या नावाचा ग्रंथसुद्धा प्रसिद्ध आहे. थेरवाद परंपरेमधून हा ग्रंथ आलेला आहे. विशुद्धी मग्ग हा जो ग्रंथ आहे हा थेरवाद परंपरेतील एक अत्यंत श्रेष्ठ आणि महान असा ग्रंथ आहे. आणि पाली भाषेतील या ग्रंथाचा अर्थ आहे शुद्धीकरणाचा मार्ग, असा याचा अर्थ होतो. हा ग्रंथ मानवी मनाला शुद्ध करून, आपल्या मनाला शुद्ध करून निर्वाण मिळवण्याचा संपूर्ण रस्ता दाखवितो. असा आहे हा विशुद्धी मार्ग. आपलं शरीर स्वच्छ करण्यासाठी आपण साबण वापरतो नाही का? आणि मनाला शुद्ध करायचं असेल तर हा विशुद्धी मार्ग भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. या विशुद्धी मार्ग या ग्रंथाचे जे लेखक आहेत, हा ग्रंथ महान बौद्ध विद्वान आणि तत्त्वज्ञ आचार्य बुद्धघोष यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हा ग्रंथ जवळपास इसवी सनाची सुरुवात झाल्यानंतर 5व्या शतकामध्ये, म्हणजे जवळपास इसवी सन 430 मध्ये हा ग्रंथ श्रीलंकेतील एका महाविहारात मठात बसून हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. आणि महत्त्व आहे या ग्रंथाचं. त्रिपिटक नंतर थेरवाद बौद्ध धर्मात या ग्रंथाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. त्रिपिटकातही आहे आणि थेरवादातही याचं मुख्य असं स्थान आहे. हा विशुद्धी मार्ग आपण
थोडक्यात आधी समजावून घेऊया. भगवान बुद्धांनी सांगितलेली जी शिकवण आहे ती आचार्य बुद्धघोष यांनी शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 मुख्य भागात व्यवस्थित मांडलेली आहे. विशुद्ध मार्ग जो आहे शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 मुख्य भागामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. मग विशुद्धी शीलाच्या माध्यमातून आपण कशी करतो? आपल्या मनाचं शुद्धीकरण. समाधीच्या माध्यमातून आपण आपल्या मनाचं शुद्धीकरण कसं करतो? आणि प्रज्ञेच्या माध्यमातून आपण आपल्या मनाचं शुद्धीकरण कसं करतो? तर याच्यात शीलालाच दुसऱ्या भाषेमध्ये सदाचार असं म्हटलेलं आहे. यात काय होते की व्यक्तीचे वर्तन कसे असावे, त्याने नियम कोणते पाळावे आणि आपले आचरण शुद्ध कसे ठेवावे याचं मार्गदर्शन या शील नावाच्या भागामध्ये केलेलं आहे. समाधीमध्ये आपल्या मनाला एकाग्र करण्याची शिकवण दिलेली आहे आणि मनाला एकाग्र करण्यासाठी, मनाला शांत करण्यासाठी 40 प्रकारच्या ध्यानाच्या पद्धती यात तपशीलवार सांगितलेला आहे. जर तुम्हाला विशुद्धी मार्ग नावाचा जर तो ग्रंथ असेल तुमच्याकडे तर आपण तो वाचला पाहिजे. आणि तिसरं आहे प्रज्ञा. तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान किंवा बुद्धी किंवा शहाणपण आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये काय शिकतो आपण? सत्य आणि वास्तव समजून घेणे. सत्य काय आहे आणि वास्तव काय आहे हे समजून घेणे. अर्थातच 4 आर्य सत्य जाणणे आणि अज्ञानातून बाहेर पडणे म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा ही आपल्याला अज्ञानातून बाहेर काढते. एवढी पॉवरफुल असते हे शहाणपण, एवढं पॉवरफुल असते हे ज्ञान, ही समज, वास्तव काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे. आणि 4 आर्य सत्य ज्याला समजले तो अज्ञानातून बाहेर पडतो आणि प्रज्ञा हे काम करते त्यांना बाहेर काढण्याचे. तर अशा प्रकारचा हा विशुद्धी मार्ग भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. आणि विशुद्ध मार्ग सांगताना ते परिव्राजकांना म्हणतात की ज्याला चांगलं माणूस व्हायची इच्छा असेल त्यानं आपल्या जीवनामध्ये काही तत्व म्हणून काही नियम पाळले पाहिजे किंवा तत्व पाळले पाहिजेत. हीच विशुद्ध मार्गाची शिकवण आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर आपल्याला आपल्या मनाचं शुद्धीकरण करायचं असेल तर आपल्याला काही नियम, काही तत्व आपल्याला पाळावे लागतात. आपण केवळ सकाळ संध्याकाळ बुद्धांच्या पुढे अगरबत्ती मोमबत्ती लावून आपण पूर्ण पूजा जरी म्हटली तरी ती काही कामाची नाही. दररोज सकाळ संध्याकाळ आपण कोणतं वेगवेगळ्या पूजा आहेत बौद्ध धम्मामध्ये, त्या काहीही म्हटलं तरी जर बुद्धांनी सांगितलेल्या नियमांचं पालनच जर आपण केलं नाही, आपल्या मनाचं शुद्धीकरणच जर झालं नाही तर बुद्धाची शिकवण आपण ग्रहण करू शकत नाही. पहा किती अट आहे असं म्हणा बुद्धाच्या धम्माची किंवा शिकवण अशी आहे की बुद्धाचे तत्व जर स्वीकारायचे असतील तर प्रथम आपण काय केलं पाहिजे? मनाचं शुद्धीकरण केलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आपण पूजा म्हणतो त्या पूजेमध्ये आपण सुरुवातीलाच पाली भाषेमध्ये म्हणतो नाही का, अरहं सम्मा संबुद्धो, अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंतं अभिवादेमी, धम्मं नमामि, संघं नमामि आपण म्हणतो. नंतर नमोतस्स भगवतर आणि नंतर 3 वेळा आपण म्हणतो नाही का, मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो, मी संघाला शरण. म्हणजे पहिली अट काय आहे की बुद्धाला स्वीकारणे आणि बुद्धाला शरण जाणे. बुद्धाला शरण जाणं म्हणजे काय असते? आपण ती पूजा म्हणतो आणि पहिले बुद्धाला शरण जातो, नंतर बुद्धाच्या समोर बसून पंचांग प्रणाम करून आपण बुद्धाला कबूल करतो आणि पंचशील म्हणतो. हीच 5 तत्वे विशुद्ध मार्गाची शिकवण आहे. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये पंचशील असं आपण म्हणतो. म्हणजे पंचशील किती महत्त्वाचे. त्याच्यानंतर मग बुद्धपूजा, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना नंतर सुरू होते. तर आधी आपली तयारी असते की बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जाणे आणि नंतर पंचशील ग्रहण करणे. त्याच्याशिवाय आपण पुढे कुठलीही बुद्धाची पूजा नाही करू शकत. आणि शरणगमन करणे म्हणजे काय असते? बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो. शरणगमन म्हणजे आपण बुद्धाला मी अनुसरतो, धम्माला अनुसरतो, संघाला अनुसरतो म्हणजे बुद्धानं जे काही शिकवलं ते मी फॉलो करतो, धम्मसुद्धा मी स्वीकारतो, संघसुद्धा मी स्वीकारतो. हे जे शरणगमन आहे हे प्रत्येकाचं कमी जास्त प्रमाणात असते की आपण किती बुद्धाला शरण जातो.
ठीक आहे. या शरणगमनाच्या अशा पातळ्या आहेत, 5 पातळ्या आहेत शरणगमनाच्या. तर शरणगमन जे आपलं असलं पाहिजे ते खरं खुरं शरणगमन असलं पाहिजे. शरणगमनाची पहिली जी पातळी आहे त्याला सांस्कृतिक शरणगमन आपण असं म्हणतो, की आपण सांस्कृतिक दृष्ट्या बुद्धाला शरण जातो, बुद्धाची वंदना करतो, बुद्धाला त्रिवार वंदन करतो. कसं सांस्कृतिक म्हणजे कसं, लोक करतात आपण करायचं, आपण बौद्ध आहो म्हणून आपण करायचं, बुद्ध पौर्णिमेला करायचं, बुद्ध जयंतीला करायचं, भीम जयंतीला करायचं, महापरिनिर्वाण दिनाला करायचं, बस असे मोजकेच दिवस. सांस्कृतिक म्हणजे कधी कधीच आपण बुद्धाला शरण जायचं. ठीक आहे, ही एक पातळी आहे. तर अशा त्या शरणगमनाच्या पातळी, त्याच्यातली शेवटची पातळी आहे खरं खुरं शरणगमन, की पूर्ण कायनं वाचेनं आणि मनानं बुद्धाला शरण जाणं, ते खरं खुरं शरणगमन असते. तर हे शरणगमन जे आहे हे केल्यानंतरच आपण ही विशुद्ध मार्गाची शिकवण म्हणजे जीवनाची 5 तत्वे आहेत, त्याला पंचशील आपण म्हणतो. आणि इथं दिलेली आहेत विशुद्धी मार्गानुसार चांगल्या जीवनाची 5 तत्व आहे. कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे. हे मराठीमध्ये इथं दिलं. पालीमध्ये काय म्हणतो आपण, पाणातिपाता वेरमणी शिक्षापदं समाधिय. दुसरं आहे चोरी न करणे, अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे. चोरी करणे म्हणजे दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे, अदिन्न दाना वेरमणी. तिसरं आहे व्यभिचार न करणे, कामे सुमिच्छाचारा वेरमणी. चौथा आहे असत्य न बोलणे, मुसावादा वेरमणी. आणि 5वा आहे मादक पेय ग्रहण न करणे, सुरा मेरय मज्ज पमा दठाना वेर. बुद्धांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की हे जे 5 तत्व आहेत किंवा त्याला आपण पंचशील म्हणतो, ते दररोज म्हणतो आपण पूजेमध्ये, परंतु ते काय आहे, नकारात्मक पंचशील आहे. पंचशील तर आहे, ते नकारात्मक आहे. नकारात्मक म्हणजे कसं, मी हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही आणि मद्यपेय सेवन करणार नाही, नाही आहे, नकारार्थी, नकारात्मक पंचशील आहे. मग या नकारात्मक पंचशिलाला सुद्धा सकारात्मक पंचशील सुद्धा आहे, ती सुद्धा बुद्धाने सांगितलेलं आहे. त्या सकारात्मक पंचशील आपण म्हणत नाही, पण आपण म्हटलं पाहिजेत. आम्ही आमच्या वर्गांमध्ये शिबिरांमध्ये आम्ही ते म्हणतो, त्याला विधायक पंचशील असं म्हणतात. ते विधायक असते, आपल्याला विधायकतेकडे आपल्याला ते घेऊन जाते. काय आहे ते 5 शील, तर पहिलं जे शील आहे की मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही किंवा त्यांना इजा करणार नाही, कायेनं वाचेनं आणि मनानं. मग मी हिंसा करणार नाही, इजा करणार नाही, तर मग काय करेल, मग सकारात्मक काय करेल, तर तिथे शील आहे, तिथं मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. शुद्धीकरणाची तत्व आहे ती आपल्याला. मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझं शरीर शुद्ध करतो, की मी जे काही कर्म करेल ते मी मैत्रीपूर्णच करेल, मित्रत्वाच्याच नात्यानं सगळे कर्म मी करेल. आणि मित्रत्वाच्या नात्यानं जर आपण कर्म केले तर आपला अहंकार त्या ठिकाणी कमी होतो. दुसरं जे शील आहे ते चोरी न करणे किंवा दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे. म्हणजे मी चोरी नाही करणार, तर मग विधायक पंचशील काय सांगते, चोरी नाही करणार, तर मग काय करणार, प्रत्येक शिलाच्या विरुद्ध कृती आहे ही. तर मी मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते मी दान करेल, चोरी नाही करणार, तर उलट मी काय करील, दान करेल. हिंसा नाही करणार तर मी मैत्री करील, चोरी नाही करणार तर मी दान करील. जे दान करण्याची भावना आपल्यामध्ये हा शुद्धीकरणाचा मार्ग आहे. प्रत्येक शिलाला विधायक शील आहे. तिसरं आहे व्यभिचार न करणे, मी व्यभिचार करणार नाही, तर मग काय करेल, शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. माझ्या जीवनात मी व्यभिचाराच्या ठिकाणी काय करेल, शांती आणि संतुष्टी, समाधान, शांती संतुष्टी आणि सदाचाराचे पालन करून. चौथं जे आहे असत्य न बोलणे, खोटं बोलणार नाही, तर मग मी नेहमी सत्य बोलेल. म्हणजे पंचशिलातले पहिले जे 3 शील आहेत ते कायेचे शील आहेत, शरीरांना कृती करण्याचे शील आहे. चौथं शील आहे की मी खोटं बोलणार नाही, तर मी सत्यतापूर्ण व्यवहार करून मी माझी वाणी शुद्ध करतो. बोलणं हे वाणीचे आहे. पहिले 3 शील कायेचे, चौथं शील वाणीचं, वाचेचं,
म्हणजे मी सत्यतापूर्ण बोलील. आणि 5वं शेवटचं शील आहे, मी मादक पेय ग्रहण करणार नाही. तर मग काय करेल? तर मी स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझं मन शुद्ध करीन. स्मृती ठेवीन मी कुठली गोष्ट करायचं असले तर. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून म्हणजे जागृत ठेवून मी माझं मन शुद्ध करतो. असे कायेचे पहिले 3 शील, 4थं शील वाचेचं आणि 5वं शील मनाचं आहे. ही जीवनाची 5 तत्व बुद्धांनी त्या परिव्राजकांना सांगितलेली आहे. बुद्ध पुढे म्हणतात की माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक माणसाने ही तत्व मान्य करणे अत्यंत आवश्यक. बुद्ध म्हणतात की प्रत्येक माणसानं, तो कुठल्याही जाती धर्माचा असो, त्यानं ही तत्व मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही आपल्या जीवनामध्ये करतो त्याचं मूल्यमापन करण्यासाठी त्याच्याजवळ काहीतरी एक परिमापन असलं पाहिजे, काही मोजमाप असलं पाहिजे त्याचं, की आपण जी काही कृती करतो ती कृती चांगली आहे की वाईट आहे ते मोजण्यासाठी, मोजमाप करण्यासाठी त्याचं परिमापन असलं पाहिजे, की ज्याच्यामुळे तो काय करील, आपल्या चांगल्या किंवा वाईट वर्तणुकीचं आपण मोजमाप करू शकतो. या 5 तत्वामुळे, या 5 नियमामुळे आपण चांगलं काम करत आहोत की वाईट काम करत आहोत, या आपल्या वर्तणुकीचं मोजमाप करण्याचे हे 5 तत्व आहेत. आणि बुद्ध म्हणतात की माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच 5 तत्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे. हीच 5 तत्वे किंवा 5 शिले अशी आहे की माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचं मोजमाप करण्याचा हा एक मापदंड आहे. आणि म्हणून आपल्या लक्षात आलं असेल की आपल्या जीवनामध्ये पंचशिलाचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे. प्रत्येक माणसानं, बुद्ध म्हणतात की या 5ही तत्वांचं पालन केलं. 5ही तत्व आपण समजून घेतलेली आहेत, नकारात्मकही समजून घेतलेली आहेत आणि सकारात्मक म्हणजे विधायक सुद्धा समजून घेतलेली आहे. असं परिवर्तन आपल्याला करून आपल्या मनाची शुद्धी करून घेणं हे विशुद्धी मार्गाची शिकवण आहे. पुढे बुद्ध म्हणतात जगात सर्वत्र पतित लोक असतात. काय म्हणतात बुद्ध? की जगामध्ये जे काही लोक आहेत ते पतित लोक आहेत. पतित लोक म्हणजे पीडित आहेत. कशानं पीडित आहेत? मन शुद्ध नाही त्यांचं, आचारहीन आहेत, ते कुठल्याच प्रकारचं आचरण करत नाही 5ही तत्वांचं, त्यामुळे ते भ्रष्ट आहेत, पीडित आहेत, आचारहीन आहेत, भ्रष्ट आहेत. जगात सर्वत्र पतित लोक असतात, परंतु पतितांचे 2 वर्ग असतात. बुद्ध म्हणतात त्यांना पतितांचेही 2 वर्ग. फार सुंदर वर्गीकरण बुद्धांनी केलेलं आहे पतितांचं. एक वर्ग असा आहे की ज्यांच्या समोर काही आदर्श आहे असे पतित. एक वर्ग असा आहे की ज्यांच्या समोर काही आदर्श आहे असे पतित आहेत. आणि दुसरा वर्ग ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही असे पतित आहेत. आपण कोणत्या पतितामध्ये बसतो आपण स्वतःला तपासू शकतो. की ज्यांचे काही आदर्श आहेत असे पतित लोक आहेत आणि काही पतित लोक असे आहेत दुसऱ्या वर्गातले की त्यांना आदर्शच नाही आहे. मग आदर्श म्हणजे काय सांगेल का कोणी? बाबासाहेबांचा आदर्श ना. मग आदर्श तर बाबासाहेबांचा आहे, बुद्धांचा आहे. आदर्श या शब्दाचा अर्थ कशाला आदर्श म्हणायचा? आदर्श म्हणजे सगळ्यात चांगलं, उत्कृष्ट, सुंदर. आणि त्या आदर्शांना आपण काय करत असतो? स्वीकारत असतो. म्हणून आपले आदर्श कोण आहेत? भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. का आहेत आपले आदर्श? कारण त्यांचे जे विचार आहेत ते विचार आपण स्वीकारलेले आहेत. त्यांचे विचार आपण आपल्या जीवनात आपण उतरवण्याचे प्रयत्न करतो आहे, म्हणून आपण आपले ते आदर्श आहे. आदर्श ते असते की त्या आदर्शाचे गुण आपल्यामध्ये उतरवणे आणि त्याचं आचरण करणे, ते अनुसरणे, अंगीकारणे, त्याचं पालन करणे. म्हणून आपण बुद्धां आणि बाबासाहेबांना आपण आदर्श मानतो, कारण त्यांची जी विचारसरणी आहे, शिकवण जी आहे ती आपण स्वीकारलेली आहे, आपलं जीवन जगण्यासाठी स्वीकारलेली आहे आपण. म्हणून काही पतित असे असतात 2 वर्गातील की काही पतित लोकांना कोणता तरी आदर्श असतो. आपल्याला बुद्ध आणि बाबासाहेब आदर्श आहेत, पण सगळ्याच जगातील सगळ्याच लोकांना बुद्ध आणि बाबासाहेब आदर्श आहेत का? नाही. तर अनेक आदर्श आहेत लोकांचे, वेगवेगळे देव आहेत. मला तर वाटते आपल्यामधले लोकांनाही काही दुसरे आदर्श असतील, आणखी आहेत नाही का? विक्तू बाबा आहेत, आणखीन बरेचसे आहेत.
आता नावं घेणं योग्य नाही या ठिकाणी. मग सांगा आपण, म्हणजे दिसण्यासाठी करतो आपण सांस्कृतिक शरणगमन, की दिसण्यासाठी आम्ही बौद्ध आहोत आणि आपला आदर्श दुसराच आहे कोणता तरी, म्हणून पतित आहोत आपण. आपल्याला दुसरे आदर्श आहेत म्हणून आपण पतित आहोत, आचारहीन आहोत, भ्रष्ट आहोत, पीडित आहोत दुःखानं, मनानं. म्हणजे पहा की किती वेगवेगळे आदर्श असू शकतात. त्याला वाद म्हणतो आपण, आंबेडकरवादी, गांधीवादी, हा आहे आदर्श. आणि काही लोक जगात असे आहेत की त्यांना काहीच आदर्श नाही, कोणालाच नाहीत मानत आणि मस्त जीवन जगतात. असेही पतित आहेत. दोन प्रकारचे पतित आहेत. आता जरी आपले आदर्श भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले तरी सुद्धा आपण पतित कसे मग? कारण आपण त्यांच्या शिकवणुकीचं आचरण 100% आचरण करावं लागते का? 5च तत्व सांगितले भगवान बुद्धांनी, तेवढंच करावं लागते. बाकी काहीच बुद्ध धम्म नाही समजला तरी चालेल. 5 गोष्टी समजल्या आणि त्या जर आपण आचरणात आणल्या की झालो आपण सुखी. म्हणून आपण त्याचंही आचरण करत नाही, म्हणून आपण पीडित आहोत त्या धम्मापासून, त्या चांगल्या गोष्टीपासून, त्या आदर्शांपासून. आणि ज्यांना तर आदर्शच नाही कोणताच, तर ते तर असे पतित आहेत की ज्याच्यासमोर कोणताच आदर्श नाही, अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही, की आपण पीडित आहोत, आपण आचारहीन भ्रष्ट आहोत हेच समजतच नाही त्यांना, कारण त्यांना आदर्शच नाही. त्यामुळे आपण पतित आहोत हेच त्यांना कळत नाही आणि त्यामुळे ते नेहमीच पतित राहतात, नेहमीच पतित राहतात, पीडित राहतात. कधीच बुद्धाच्या तरंगामध्ये येत नाहीत, बुद्धाच्या सानिध्यात कधीच नाही येऊ शकत, कारण त्यांना काहीच नसते ना, आदर्शच नाही. आणि या उलट ज्याच्या समोर एखादा आदर्श आहे, असे जे पतित आहेत की त्यांना आपल्या पतिता अवस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. ज्या पतितांना आदर्श आहे ते पतित काय करतात, त्यांना समजते की आपण पतित आहोत. ज्यांना आदर्श नाही त्यांना हे माहीत नाही की आपण पतित आहोत. आणि ज्यांना आदर्श आहे ते आपल्या पतित अवस्थेमधून वर येण्याचा प्रयत्न करतात. का करतात ते प्रयत्न? कारण त्याचं उत्तर असं आहे, बुद्ध म्हणतात की आपण पतित आहोत हे त्याला माहीत असते की आपण पतित, आणि म्हणून आपल्याला आदर्श आहे आणि आपण आपल्या पतित अवस्थेतून वर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे धम्माचं आचरण करून. मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे याच्यातील हा फरक आहे. माणसाला आपल्या मनाचा विकास करण्यासाठी, आपलं जीवन नियमित, व्यवस्थित, सुखी, आनंदी, संयमी करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि ज्याच्यासमोर कोणताच आदर्श नाही याच्यातील हा फरक आहे. की ज्याला आदर्श आहे तो स्वतःला पतित समजतो, मी पतित आहे असं तो समजतो, आणि ज्याला आदर्शच नाही त्याला हेच माहीत नाही की आपण पतित आहोत. महत्त्वाची गोष्ट माणसाचा अधपात ही नसून त्या अवस्थेत मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव हीच होय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाचा अधपात होतो, म्हणजे माणूस मागे जातो, दुःखामध्ये ढकलल्या जातो, ही त्याची अवस्था नसून त्या अवस्थेतून मुक्त होण्याचा, अधपाताच्या अवस्थेतून मुक्त होण्याचा आदर्शच त्याच्याकडे नसतो, त्याचाच अभाव असतो त्या आदर्शाचा. आणि म्हणून आपल्याला जीवन जगण्यासाठी आपल्याला आदर्श महत्त्वाचा असतो. की आपले आदर्श कोण, कोणाच्या आदर्शानुसार म्हणजे कोणाच्या शिकवणीनुसार, विचारानुसार आपल्याला पुढे जाता येईल हे निवडता आलं पाहिजे की आपले आदर्श असले. त्या आदर्शाचा अभाव म्हणजेच अधपतनाचा मार्ग आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की परिव्राजक, तुम्ही मला असे विचाराल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच तत्वे योग्य का, की जीवनाचा आदर्श म्हणून ही 5च तत्वे योग्य का, असं तुम्ही मला विचारसाल की एवढे महत्त्वाचे आहेत का ही 5 तत्व? की जीवनाचा आदर्श म्हणजे 5 तत्व आहेत. पहा, या पंचशिलालाच काय म्हटलेलं आहे, जीवनाचे आदर्श तत्व म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या जीवनाचे ते आदर्श आहे. आणि बुद्ध पुढे म्हणतात त्यांना की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच तत्वे योग्य का आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल. बुद्ध म्हणतात त्यांना
जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केला की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय, आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की भगवान बुद्धांनी जी ही 5 तत्वे किंवा पंचशील दिलेलं आहे, ही तत्व आपल्या स्वतःच्या हिताचे आहेत काय, हा प्रश्न जर आपण विचारला तर आपल्याला उत्तर मिळेल की होय, ही 5 तत्व माझ्या जीवनाचे आदर्शच आहेत, असं आपण तेव्हाच समजू. म्हणून जर तुम्ही स्वतःलाच प्रश्न केलात की ही तत्व व्यक्तीच्या हितासाठी आहेत का, ही जी 5 तत्व आहेत हे आपल्या हितासाठी आहेत का, हा प्रश्न आपण आपल्याला केला पाहिजे. किंवा ती सामाजिक हित साधणारी आहेत का, किंवा ते समाजाचं हित साधणारी आहेत का 5 तत्व, दोघांचेही, एक स्वतःचं हित साधणारी आहेत का आणि समाजाचं हित साधणारी ही 5 तत्व आहेत काय. याचं उत्तर जर तुम्हाला हो मिळत असेल तर तीच जीवनाची आदर्श तत्वे आहेत असं आपण समजायचं. जर या प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्ध मार्गाची तत्वे जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळवण्यास लायक आहेत, हेच त्यावरून सिद्ध होईल. तिथं आपल्या धम्माची परीक्षा घेतली बुद्धाने, स्वतःच परीक्षा घेतली स्वतःच्या धम्माची. 5 परिव्राजकांना स्वतःच प्रश्न विचारला नाही का की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच तत्वे योग्य का आहेत. तर बुद्ध म्हणतात की स्वतःलाच तुम्ही प्रश्न विचारा की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत का आणि समाजाच्या हितासाठी आहेत का. जर ते असतील तर याचा अर्थ असा आहे की माझी जी विशुद्ध मार्गाचे जे तत्व आहेत जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळवण्यास लायक आहे, हे त्याच्यावरून सिद्ध होईल. आणि ते लगेच सिद्ध झालेले आहेत. पहा ना तुम्ही 5 शिलांमधलं कोणतंही तत्व, कोणतंही शील लावून पहा, व्यक्तीसाठी म्हणजे स्वतःसाठी लावून पहा आणि समाजाच्यासाठी सुद्धा लावून, बिलकुल ते हिताचंच आहे त्यांच्या. आणि म्हणून ते विशुद्धी मार्गाचे तत्व हे आपल्या जीवनाचा खरा आदर्श आहेत. हा आदर्श आपण स्वीकारल्याशिवाय आपण बुद्धाचे अनुयायी बनू शकत नाही. आणि म्हणून आपण पूजेमध्ये त्रिशरण केल्यानंतर म्हणजे 3 वेळा शरण गेल्यानंतर हे 5 शिलं आपण ग्रहण करतो. भगवान बुद्धांचं हे जे पहिलं प्रवचन आहे हे सुरूच आहे, इथेच हे थांबलेलं नाही. ही विशुद्ध मार्गाची शिकवण बुद्धांनी दिली. विशुद्ध मार्गाची शिकवण म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी पंचशील याचं पालन करणे हे आहे. या पंचशिलाचं जर पालन केलं तर आपण आपल्या मनाचं शुद्धीकरण करू शकतो. फार जबरदस्त याच्यामध्ये पंचशिलामध्ये ताकद आहे नाही का. पंचशिलाचं जो आचरण करतो ना तो निर्भय असतो, निर्भय असतो. कोणाला कितीही लोक त्याच्या विरोधात असले तर तो डगमगू शकत नाही. कोण आहे असं उदाहरण? बाबासाहेब, प्रत्यक्ष बाबासाहेबांचं उदाहरण आहे आपल्यासमोर. एकही शिलाचा भंग बाबासाहेबांनी नाही केलेला. कुठंही तपासा बाबासाहेबांचं संपूर्ण जीवनचरित्र, बाबासाहेबांनी शिलाचा भंग नाही. बाबासाहेबांवर परदेशात असताना 5व्या शिलाचं संकट आलं होतं, माहीत असेल कदाचित आपल्याला. परंतु बाबासाहेबांनी त्या शिलाचा सुद्धा 5वं शील नाही, 3रं शील, सॉरी 3ऱ्या शिलाचा, परंतु बाबासाहेबांनी त्या शिलाचा सुद्धा भंग होऊ दिला नाही. एवढी गड्डी झाली होती बाबासाहेबांसमोर. प्रेमपत्र पाठवले होते ते परदेशातून एका बाईनं. एकाही पत्राचं उत्तर तर दिलंच नाही, वाचले नाहीत बाबासाहेबांनी. पहा शिलांचं आचरणाची ताकद काय आहे. आणि हेच शील जास्तीत जास्त भंग होऊ शकते कोणाकडून, परंतु 5ही तत्व तेवढ्याच तोलामोलाची आहेत आपलं मन शुद्ध करण्यासाठी. तर असा हा विशुद्धी मार्ग 5 परिव्राजकांना सांगितल्यानंतर भगवान बुद्धांनी अष्टांगिक मार्ग, ज्याला आपण सदाचाराचा मार्ग म्हणतो, या अष्टांगिक मार्गाची शिकवण आपल्या 5 परिव्राजकांना दिलेली आहे. अष्टांगिक मार्ग त्यालाच म्हटलेला आहे सदाचाराचा मार्ग, त्यालाच म्हटलेला आहे नीतीचा मार्ग. धम्माची व्याख्या बाबासाहेबांनी केलेली आहे. नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजेच नीती. सदाचरण म्हणजेच धम्म आणि धम्म म्हणजेच सदाचरण. पहा किती एकरूपता याच्यामध्ये आहे. आणि तो मार्ग म्हणजे कोणता आहे? आर्य अष्टांगिक मार्ग आहे.
फार जबरदस्त मार्ग आहे. अष्टांगिक मार्ग माहीत असतील आपल्याला नाही का, काय काय आहेत त्याच्यात, कोणते कोणते 8 मार्ग आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत आता, पण थोडक्यात समजून घेण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत. अष्टांगिक मार्गामध्ये जे आहे, तर बरं एक एक मार्गच आपण पाहूया. त्याच्यातले 8 मार्गातील पहिला जो मार्ग आहे त्याला आपण सम्यक दृष्टी म्हणतो. आपण पालीमध्ये सम्मादिठ्ठी असं म्हणतात. आर्य अष्टांगिक मार्गाचे 8 मार्ग आहेत. आणि या 8 मार्गापैकी पहिला जो मार्ग आहे किंवा पहिलं जे अंग आहे अष्टांगिक मार्गातलं ते म्हणजे सम्यक दृष्टी. दुसरं आहे सम्यक संकल्प. आणि बाकीचे इतर जे मार्ग आहेत ते सुद्धा संकल्प असेल, वाचा असेल, कर्मांत असेल, आजीविका असेल, समाधी असेल, सगळे 8 मार्ग आहेत. हेच सदाचरणाचा मार्ग आहे. याचंच आचरण मत विशुद्धी मार्ग म्हणजे पंचशील आणि अष्टांगिक मार्ग भरपूर झाला आपल्यासाठी. तर हे जे 8 मार्ग आहेत आपण समजून घेऊया की 8 मार्गापैकी पहिला जो 8 मार्गाचे 2 भाग पाडलेले आहेत. 8 मार्गाचे 2 भाग आहेत. एक जो भाग आहे त्याला दर्शन मार्ग म्हणतात आणि दुसरा मार्ग तो भावना मार्ग. असे 2. मग दर्शन मार्गामध्ये कोणते अंग येतात अष्टांगिक मार्गातले आणि भावना मार्गामध्ये कोणता येतात? तर दर्शन मार्ग जो आहे त्याच्यात एकच अंग येते फक्त, पहिलं सम्यक दृष्टी. एकच अंग त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी. हा दर्शन मार्ग आहे. दर्शन होणे म्हणजे काय होणे म्हणतो आपण? खूप दिवसांनी बा तुमचं दर्शन झालं म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष दिसले. दर्शन मार्ग म्हणजे प्रत्यक्ष दिसणे, प्रत्यक्ष समजणे आपल्याला. हा सगळ्यात महत्त्वाचा दर्शन मार्ग आहे अष्टांगिक मार्गातला. आणि मग दुसऱ्या मार्गापासून तर शेवटी समाधी मार्गापर्यंत जे 7 अंग आहेत तो भावना मार्ग आहे. भावना मार्ग म्हणजे कृती करण्याचा मार्ग. तो प्रत्यक्षात जर दृष्टी प्राप्त झाली, जर दर्शन झालं तर आपण तो आपल्या भावनेमध्ये उतरवला पाहिजेत, आपल्या विचारात उतरवला पाहिजेत आणि तो कृतीत आणला पाहिजे. तर या भावना मार्गामधला जो पहिला आहे म्हणजे अष्टांगिक मार्गातला दुसरा सम्यक संकल्प जो आहे, हा सम्यक संकल्प जो आहे हा दर्शन मार्ग आणि भावना मार्ग या दोघांना जोडणारा पूल आहे. नदीवर कसा पूल असतो तो संकल्प पूल आहे. आपल्याला दर्शन मार्गाकडून आपल्याला भावना मार्गाकडे नेतो. सम्यक संकल्प हा पूल आहे आपल्याला भावना मार्गाकडे जाण्यासाठी, म्हणजे सदाचरणाच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला तो पूल पार करावा लागतो संकल्पाचा. तर आज आपण प्रथम पाहूया अष्टांगिक मार्गातलं सर्व पहिला अंग आहे सम्मादिठ्ठी म्हणजे सम्यक दृष्टी. या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धाने आपल्या प्रवचनाला सुरुवात केली. एकाच दिवशी दिलं काय हे एवढे मोठे प्रवचन बुद्धांनी? नाही. थोडी थोडी शिकवण परिव्राजकांना दररोज थोडी थोडी. आपण हे दररोज थोडा थोडा धम्म शिकत आहोत, समजून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. मला वाटते घरी गेल्यानंतर कदाचित तुम्ही रात्री झोपताना झोप येईपर्यंत त्याचं चिंतन करत असाल की आपण आज काय शिकलो आणि खरंच आपण कसे आहो, आपण याचं आचरण करतो का, याची परीक्षा आपण घेत असणार. आज तर मोठं चिंतन आहे आपल्याला की 5 तत्व हे खरंच आपण या 5 तत्वाचा आपण अंगीकार करतो का, असंही चिंतन आपलं आज होऊ शकतो की पंचशीलाचं पालन आपण किती प्रमाणात करतो, किती टक्केवारी काढायची, आपण किती टक्के करतो. तर सम्यक दृष्टीचं महत्त्व समजण्याकरता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाले की परिव्राजक हो. फार सुंदर उदाहरण दिलं बुद्धांनी. जग ही एक अंधार कोठडी असून, एवढं सुंदर उदाहरण हे तुम्हाला समजेल की सम्यक दृष्टी प्राप्तच होईल तुम्हाला. प्राप्त जरी नाही झाली तर समजीन तर खरी आपल्या बुद्धीच्या लेवलवर. जग म्हणजे संपूर्ण जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जग ही अंधार कोठडी आहे आणि मनुष्य हा या अंधार कोठडीमधला कैदी आहे. म्हणजे आपण सगळे या जगाच्या अंधार कोठडीमधले कैदी. कोणत्या कवीनं म्हटलेलं आहे ना, जग हे बंदिशाला, ते गाणं आहे. कुणी इथे ना भला चांगला जो तो पथ चुकलेला, तशी ही बंदिशाला. सगळे बांधलेले आहेत या शाळेमध्ये, या अंधार कोठडीमध्ये.
आणि प्रत्येक मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली, त्या कोठडीमध्ये या जगाचा एवढा अंधार आहे की आपण एकमेकांना दिसूनही नाही राहिलो, एवढा अंधार आहे. अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. आपण जे कैदी आहो या कैद्याला क्वचितच काहीतरी दिसेल, हालचाल दिसेल, कोणाची काही आवाज दिसेल, फक्त बाकी काहीच नाही दिसत. आणि कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही या अंधार कोठडीत, की आपण अंधाऱ्या कोठडीतले कैदी आहोत हे सुद्धा त्या कैद्यांना माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल कदाचित, किंवा तुम्ही कैदी नाही आहात का? कैदी आपण आहो का? आपण सुद्धा या अंधाऱ्या कोठडीतले कैदी आहोत. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही त्याला, कारण तो त्याच्या तालात आहे. दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. दीर्घकाळापासून तो अंधारातच राहिल्यामुळे केवळ आंधळा होऊन तो राहिलेला, आंधळाच बनलेला आहे. प्रकाश काय चीज असते हेच त्याला माहीत. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते, की आपण जे जीवन जगतो या जीवनाच्याही पलीकडे काहीतरी सुंदर आहे याबद्दल आपल्याला शंका वाटते. एवढे आपण त्या अंधाराचा सराव, आपल्याला ते शाळेमध्ये एखादं उदाहरण देतात नाही का, पाण्याचं डबकं असतं आणि त्या डबक्यात बेडूक असतो. तो बेडूक त्या पाण्याच्या या काठावरून त्या काठावर, त्या काठावरून त्या काठावर पूर्ण त्या डबक्यामध्ये फिरतो. त्याला वाटतं संपलं, एवढंच आहे जग, त्याला दुसरं दिसतच नाही काही बाहेर, प्रयत्नसुद्धा करत नाही बाहेर. आणि त्या डबक्यातलं पाणी आटलं की मग अरे बापरे, म्हणजे केवढं मोठं जग आहे, दर्शनाचा लाभ होतो त्याला. तसं आपलं जीवन या अंधार कोठडीमध्ये आपण एवढे आंधळे बनलेलो आहोत दीर्घकाळापासून, की आपल्याला शंका वाटते की या अंधाराच्या पलीकडे काही प्रकाश आहे काय, याची शंका येते आपल्याला. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की जर तुम्हाला प्रकाशाची शंका वाटत असेल आणि या अंधार कोठडीतच तुम्ही मस्त सुखानं राहून राहिले, मस्त नाही का, सगळंच आहे आपल्याजवळ, काहीच कमी नाही, काही कोणाचं गरज नाही आपल्याला, शेजाऱ्या पाजाऱ्याशी काही काम नाही पडत आपल्याला, सगळं आहे आपल्याजवळ, असे सुखी आहो आपण अंधार कोठडीमध्ये. परंतु बुद्ध म्हणतात मन हे एक असं साधन आहे, आपलं मन, की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. त्या अंधार कोठडीतून बाहेर पडण्याला एकच साधन आहे. अंधार कोठडी तर पूर्ण लॉक आहे झालेली, आणि त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर एकाच वस्तूचा साधन म्हणून आपण उपयोग करू शकतो, आणि ते म्हणजे आपलं मन. म्हणून आपलं मन हे बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. बुद्ध धम्म जो आहे पूर्ण हा मनाशी संबंधित आहे, माणसाच्या आपल्या मनाशी संबंधित आहे पूर्ण धम्म. म्हणून मन हे एक असं साधन आहे की ज्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. शंका नाही पाहिजेत आपल्याला प्रकाशाची, आपल्याला विश्वास असला पाहिजे की या अंधाराच्या पलीकडे काहीतरी प्रकाश असेल थोडासा तरी. तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही, कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. या कैद्यांना माहीत नाही की या अंधार कोठडीतून बाहेर पडण्यासाठी आपलं मन हे एक साधन आहे बा आपल्याजवळ, याच्यातून बाहेर पडण्यासाठी. हेही त्या कैद्याला माहीत नाही की आपल्याजवळ तर या अंधारा कोठडीतून बाहेर पडण्याला साधन आहे, आपल्याला मन आहे आपल्याजवळ, आणि त्या साधनामुळे आपण या अंधाऱ्या कोठडीतून बाहेर पडू शकतो, प्रकाशाच्या दिशेनं जाऊ शकतो. अशी ही कैद्याच्या मनाची अवस्था नाही. त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे, पहा त्यांच्या मनाची अवस्था कशी आहे, त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखविण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते. त्यांच्या मनाची जी अवस्था आहे थोडंसं फक्त त्यांना समजते, थोडासा प्रकाश त्यांना आहे. कशामुळे? दृष्टी असल्यामुळे त्यांना हे फक्त समजते की आपण अंधाऱ्या कोठडीत आहोत, अंधार नावाची काहीतरी वस्तू अस्तित्वात आहे, हे जे दिसते हा सगळा अंधार आहे,
एवढाच थोडासा प्रकाश तो आत येऊ देते त्याच्या मनाला समजते त्या कैद्याच्या की अंधार नावाची काहीतरी वस्तू आहे आणि त्या अंधारात आपण बसलेलो आहोत. जे जिकडे तिकडे अंधारच दिसते. मग अंधार नावाची वस्तू आहे आणि त्या अंधारात आपण बसलेलो आहोत एवढंच त्याला, एवढीच दृष्टी आहे त्याला, फक्त अंधारच फक्त त्याला दिसते. अशी मनुष्य मात्राची अवस्था आहे. अशा प्रकारे त्या कैद्यांची आकलन शक्ती स्वभावताच सदोष असते. अशा प्रकारे त्या कैद्यांची आकलन करण्याची जी शक्ती आहे ती स्वभावताच सदोष आहे, दोषपूर्ण आहे, मनातच दोष आहे. ते अंधार कोठडी म्हणजेच त्याला चांगलं वाटतं तिथंच राहायला. अंधार नावाची वस्तू आहे आणि प्रकाश असू शकतो हेही त्याला दिसत नाही, कारण त्याची आकलन शक्ती सदोष आहे, दोषपूर्ण आहे. त्याची दृष्टी जी आहे ती दोषपूर्ण आहे. आपण जे दृश्य पाहतो सगळे आपल्या मासाचे डोळे आहेत, आपले माणसल दृष्टी म्हणतो आपण, त्यानं पाहतो आपण. मग खरी दृष्टी कोणती आहे? मनाची दृष्टी. ही म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यकचा अर्थ होतो परिपूर्ण, योग्य अशी दृष्टी. बुद्ध म्हणतात, परंतु परिव्राजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या. पहा काय म्हणतात बुद्ध, की परिव्राजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनकही नाही. या अंधाऱ्या कोठडीतही लोक सुखाचा अनुभव घेतात, तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या. कारण सांगतात बुद्ध, माणसात इच्छाशक्ती नावाची एक शक्ती असते. बुद्ध स्वतः सांगतात आपल्याला, ही माणसामध्ये इच्छाशक्ती नावाची एक शक्ती असते. प्रत्येकाला इच्छा आहे ना, त्या इच्छेला एक शक्ती आहे. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते. जेव्हा योग्य हेतू जर आपल्या मनात निर्माण झाला, चांगला हेतू निर्माण झाला आपल्या मनात, चांगला उद्देश निर्माण झाला आपल्या मनात, तर या इच्छाशक्तीला आपल्याला जागृत करता येते व तिला गती देता येते, तिला वेगही देता येते त्या इच्छाशक्तीला, ठीक आहे ना. परंतु योग्य हेतू निर्माण झाला पाहिजे. आपण विद्यार्थ्यांचं उदाहरण घेऊ शकतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा योग्य हेतू काय असतो? परीक्षा पास करणे. स्पर्धा परीक्षेची कदाचित तयारी करत असतील तर ही परीक्षा क्रॅक करणं हे त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. तर हेतू निर्माण आहे त्यांच्यामध्ये की आपल्याला काय करायचं आहे, आणि त्यासाठी अभ्यास करण्यासाठी जी प्रेरणा त्याला मिळते, जे वीर्य त्याला मिळतो, उत्साह जो त्याला मिळतो, ही म्हणजे त्याची इच्छाशक्ती आहे. ती इच्छाशक्ती त्यानं जागृत केल्यामुळे त्या इच्छाशक्तीला तो गती देतो आणि भरपूर परिश्रम करतो, रात्रंदिवस अभ्यास करतो आणि यशस्वी होतो. त्याच्या मागं काय आहे? आपल्या मनाची इच्छाशक्ती. ही इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात त्यांना की कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी, चांगल्या दिशेने द्यावी की वाईट दिशेने आपण गती द्यावी, हे पाहण्या इतकाही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करील. बंधमुक्त करील म्हणजे अंधाऱ्या कोठडीतून त्याला बाहेर काढेल, उजेडात आणेल त्याला. तर अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. अंधाऱ्या कोठडीच्या जरी मनुष्य बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. आपण सुद्धा अनेक बंधनात अडकलेले आहोत. एवढा मोठे बौद्ध आहो आपण, पण तरी आता काहीतरी सण येऊन राहिला बहीण भावाचा, पाठवत असाल ना राख्या भावांना. पहा कसं असते, हे अंधार कोठडीमधलंच लक्ष नाही आहे. तर बुद्ध म्हणतात की मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करील. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावलं टाकण्यासाठी तो केव्हाही कोणत्याही क्षणी सुरुवात करू शकतो बंधनातून मुक्त होण्यासाठी. जर त्याला समजलं की आपण अंधार कोठडीत आहोत, या अंधार कोठडीतून आपल्याला बाहेर निघायचं आहे, अशी जर त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली तर त्या इच्छाशक्तीला तो गती देऊ शकतो आणि त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कधीही सुरुवात करू शकतो. एवढा सरळ शुद्ध बुद्धांचा धम्म आहे आणि बुद्धाचा मार्ग. आपल्याला जर जाणीव झाली असेल अंधार कोठडीतून बाहेर पडण्याचा, तो एकच मार्ग आहे, आपलं मन
आपली इच्छाशक्ती आणि बुद्धाचा धम्म. तर स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास कोणत्याही क्षणी आपण सुरुवात करू शकतो. याचा अर्थ आपण स्वातंत्र्य नाही, आपण इतर जगाचा विचार करून आपण जगत असतो. स्वतंत्र नाही आपण बंधनात आहोत. आपण इतर लोकांचा विचार करून जगत असतो. पण आपण कोणत्याही क्षणी सुरुवात करू शकतो या इच्छाशक्तीला गती देण्यात. म्हणून बुद्धाचा धम्म असा आहे, बुद्ध असे शिकवण देतात आपल्याला की कोणी बुद्धाच्या धम्माचं आचरण करो की ना करो, माझ्या घरातील माझी पत्नी, माझे लेकरं, माझे भाऊ बुद्धाच्या धम्माचं पालन करो की ना करो, पण मी मात्र सुरुवात केलेली आहे असं आपण समजलं. आपण कोणाच्यासाठी थांबायचं नाही. जबाबदारी आपली आपण घेत आहोत बुद्धाचा धम्म आचरण्याची, तर आपण सुरुवात करा. कोणी आपल्यासोबत सोबतीला येईल धम्माचं आचरण करण्यासाठी काहीच गरज नाही, कोणीच नाही येणार तुमच्या घरातलं. पण आपण थांबता कामा नये. आपण आपल्या इच्छाशक्तीला गती देऊन आपण बुद्धाकडे वळलं पाहिजे, त्यांच्या धम्माकडे वळलं पाहिजे. म्हणजे आपली पावलं स्वातंत्र्याकडे आपण नेली पाहिजेत. एक 15वा मुद्दा पाहून आपण थांबूया. आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो, हे याचं कारण होय या इच्छाशक्तीचं. हे आपल्याला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण योग्य वळण लावू शकतो. इच्छाशक्ती असली तर आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो. बुद्धाकडे आपली पावलं वळू शकतात. केव्हाही कितीही वय असलं आपलं तरी आपण वळू शकतो. मन हेच आपल्या जीवनाच्या कारागृहात बंदिवान करत असते. या जीवनाच्या अंधार कोठडीत कोण बंदिस्त केलं आपल्याला? आपल्याच मनानं केलं. आणि तेच आपल्याला तेथे दांबून ठेवते आणि ते मनच आपल्याला तिथंच दांबून ठेवतं. जे मन आपल्याला अंधार कोठडीत दांबून ठेवतं तेच मन त्या अंधार कोठडीतून बाहेर सुद्धा आपल्याला काढू शकतं. त्याची सुरुवात करावी लागेल आपल्याला. कधीही कोणीही त्याची सुरुवात करू शकेल. हे मनानंच आपल्याला अंधार कोठडीत टाकलं आणि मनच आपल्याला त्याच्यातून बाहेर काढू शकेल. एक मुद्दा फक्त 16वा. पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते. जी गोष्ट मनानं निर्माण केली, आपल्याला अंधार कोठडीत टाकलं, तर ती अंधार कोठडी आपलंच मन ते नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल, आपल्या मनानं जर आपल्याला बंधनात टाकलं असेल, तर तेच मन योग्य दिशेनं वळविल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते, बंधनातून मुक्तसुद्धा करू शकते. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय, हीच आहे. हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. ही मन आणि आपली इच्छा काहीही करू शकते आणि आपला उद्देश आहे अंधार कोठडीतून बाहेर निघण्याचा. तर सम्यक दृष्टी जे काही करू शकते ती हीच गोष्ट आहे. तर ही झाली उपमा, झाली ही अंधार कोठडीची उपमा दिलेली आहे. उद्या आपण याच्यावर आणखी थोडीशी चर्चा करूया की प्रत्यक्ष वर्तमान जीवनात, आपल्या स्वतःच्या वर्तमान जीवनात आपण अंधार कोठडीत किती गुरफटलेले आहोत आणि आपण आपल्या मनाच्या इच्छाशक्तीला काही वळण लावू शकतो का, चिंतन करायचं आपण घरी. म्हणजे उद्या चर्चा करता येईल आपल्याला. धन्यवाद. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. हे करुणा की ज्योति, करुणा
के दीपक, करुणा के सागर हो तुम। ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ। हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम। ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ। हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम। ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ। विजय असो।